नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, सध्या सरळ सेवेच्या खूप सर्व जाहिराती ज्या आहेत त्या प्रसिद्ध झाल्या आहेत. भरपूर साऱ्या जाहिराती प्रसिद्ध होऊन त्यांच्या परीक्षाही झालेल्या आहेत. परंतु सध्या मित्रांनो, जानेवारी 2024मध्ये कुठल्या जाहिराती आलेल्या आहेत, कुठल्या पदांचे अजून फॉर्म चालू आहेत, तर त्याबद्दलची माहिती एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला एक लाईक नक्की करा व शेअर करा तुमच्या मित्रांपर्यंत, जेणेकरून त्यांना माहिती समजेल. तर बघा मित्रांनो, जाहिराती ज्या आहेत सरळ सेवेच्या प्रसिद्ध होत नाहीत एकतर लवकर मित्रांनो, परंतु येणाऱ्या मागच्या ह्या 4-5 महिन्यामध्ये मित्रांनो खूप सर्व जाहिराती आल्यात. भरपूर सारे पदभरती जी आहे ती मित्रांनो होत आहे. तर लक्षात राहू द्या मित्रांनो, जाहिराती परत परत येत नाहीत या सरळ सेवेच्या. त्यासाठी मित्रांनो नक्की तुम्ही या ठिकाणी अर्ज नसतील केले तर तुम्हाला अर्ज करायचे. पहिली जाहिरात मित्रांनो या ठिकाणी आहे कारागृह विभाग पदभरतीची. त्याची लास्ट डेट मित्रांनो 21 जानेवारी 2024 पर्यंत होती. परंतु मित्रांनो ती डेट जी आहे या ठिकाणी वाढलेली आहे. ती डेट वाढून मित्रांनो 25 जानेवारी 2024 झालेली आहे. तुम्ही जर इथं फॉर्म नसेल भरला मित्रांनो, तर या ठिकाणी जी पदं भरली जात आहेत 255 पद आहेत. कारागृह विभागामध्ये मित्रांनो तुम्हाला डायरेक्टली पदभरती या ठिकाणी होते. गटकची पद आहेत. 5 वर्षानंतर ही जाहिरात आली. याच्यामध्ये मित्रांनो लिपिकचे 125 पद आहेत. याच्यासाठी तुम्ही कोणत्याही शाखेची पदवी तुम्ही घेतलेली असेल, याला टायपिंगची गरज नाही, MSIT सध्या गरज नाही, तर तुम्ही अप्लाय करू शकता. वरिष्ठ लिपिकचं पद आहे. 31 जागा आहेत. 25,000 ते 81,100 इतका पगार आहे. यालाही कोणत्याही शाखेची पदवी असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता. त्यानंतर मिश्रक म्हणजे फार्मसीचं पद आहे. शिक्षकची पद आहेत. त्यानंतर निरीक्षकची पद आहेत. पहा, सर्व टेक्निकल पद आहेत. बाकीचे जे आहेत लोहर काम, कातारी, गृहपर्यवेक्षक, जोडारी असेल, प्रिपरेटरी असेल, मिलिंग पर्यवेक्षक असेल, शारीरिक शिक्षण निरीक्षक असेल, शारीरिक कवायत निरीक्षक असेल, टोटल 255 जागांसाठी ही जाहिरात आहे. तर लास्ट डेट तुम्हाला सांगितलेली आहे 25 जानेवारी. आता मित्रांनो पुढची जाहिरात जी आहे ती म्हणजे GMC धुळेची. याची ही लास्ट डेट मित्रांनो 24 जानेवारी 2024 आहे. आता ही जाहिरात तर खूप खास आहे मित्रांनो, कारण की आपल्याला माहीत असेल सरळ सेवेमध्ये मित्रांनो गट अ ची जागा निघतात, गट ब ची जागा निघतात आणि गट क च्याही जागा निघतात. परंतु गट ड च्या जागा खूप कमी निघतात, ज्याला आपण चतुर्थ श्रेणी वर्ग कर्मचारी असं म्हणतो मित्रांनो. गट ड साठी मित्रांनो पहिली जाहिरात धुळेची आलेली DMARची मित्रांनो 137 जागा आहेत. तुम्हाला मित्रांनो 24 जानेवारीपर्यंत फक्त अप्लाय करता येणार आहे. IBPS कंपनी तुमची परीक्षा घेते. याच्यासाठी मित्रांनो फक्त 10वी पासवरती 7वी पासवरती तुम्ही अप्लाय करू शकता, ज्यामध्ये सफाईगार असेल, स्वयंपाकी सेवक असेल, कक्ष सेवक असेल, कक्ष आया असेल, माळी असेल, प्रयोगशाळा परिचर असेल, शिपाई असेल, रुग्णपट वाहक असेल, सिंपी असेल, परिचर असेल, त्यानंतर पहारेकरी असेल, सौविच्छेदन परिचर असेल. ही आरोग्य विभाग गट ड नंतर मित्रांनो खूप महत्त्वाची जाहिरात आलेली आहे. ती म्हणजे धुळे येथील मित्रांनो श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे आणि मित्रांनो सर्वोपचार रुग्णालय धुळे या ठिकाणी टोटल 137 जागा आहेत. तर ही पहिली जाहिरात मित्रांनो धुळेची आहे. इतर जिल्ह्यांची जाहिराती अजून आलेल्या नाहीत. तर यासाठी अर्ज नसेल केला तर तुम्ही नक्की अर्ज करू शकता. आणि याची परीक्षा IBPS ऑनलाईन घेणार आहे. जिल्हा निवड समितीमार्फतच होणार आहे, परंतु IBPS कंपनीमार्फत होते. त्यानंतर दुसरी जाहिरात सेम तशीच मित्रांनो आलेली, ती म्हणजे या ठिकाणी नागपूर GMC नागपूर जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असतील, दंत आयुर्वेद महाविद्यालय असतील किंवा रुग्णालय असतील तेथील आलेली आहे. याची देखील लास्ट डेट मित्रांनो 20 जानेवारी 2024 होती, संपलेली आहे. परंतु डेट वाढून दिली आहे. 30 जानेवारी 2024 पर्यंत डेट वाढून दिली आहे. या ठिकाणी जागा चांगल्या आहेत मित्रांनो. नागपूरसाठी 680 जागा आहेत. इथंही सेम तीच पद आहेत. कक्षसेवक असेल, वॉर्ड आय असेल, त्यानंतर शिपाई असेल, पहारेकरी असेल, उच्चेदन परिचर असेल, माळी असेल, अशी विविध पदं या ठिकाणी देखील आहेत. गट ड ची सर्व पदं भरली जात आहेत. तर गट ड ची मित्रांनो ही एक खूप महत्त्वाची जाहिरात आहे. ती आहे ती 137 ची धुळेची, आणि ही आहे मित्रांनो 680 ची. अशी 718 पेक्षा जास्त पदं जी आहेत ती इथं भरली जात आहेत. याची डेट होती 20 जानेवारी, परंतु डेट वाढवून मित्रांनो डायरेक्टली 30 जानेवारी तुम्हाला दिलेली आहे. इथंही IBPS कंपनी तुमची परीक्षा घेत आहे. तर ह्या टोटल 3 जाहिराती आपण आतापर्यंत बघितल्या. दुसरी मित्रांनो जाहिरात आहे ती शेवटची एकदम जाहिरात मित्रांनो, ती म्हणजे सिडकोची. तर आतापर्यंत मित्रांनो या ठिकाणी फक्त 4 जाहिरातीच प्रसिद्ध आहेत. सध्या तरी चालू अर्ज आहेत. याच्यानंतर पुढच्या जाहिराती कधी येतील मित्रांनो सांगता येत नाही. इथं जर तुम्ही एवढ्या या जाहिरातीमध्ये बसत असाल तर नक्की अप्लाय करा. तर पुढची जाहिरात लेखालिपिकची आहे मित्रांनो, जे की सिडकोमध्ये आहे. याची लास्ट डेट मित्रांनो उद्या आहे 23 जानेवारी 2024. डेट वाढून दिली आहे ऑलरेडी. 8 जानेवारीला डेट संपली होती, त्यानंतर 23 जानेवारीपर्यंत डेट दिलेली आहे. उद्या याची डेट संपते. तुमचं जर BCom झालं आहे, BBA BMS झालेलं आहे, अकाउंटिंगचं झालेलं आहे, फायनान्स मॅनेजमेंट कोर्स अकाउंटिंग झालेलं आहे किंवा ऑडिटिंगमधून झालेलं आहे, तर परमनंट जॉब आहे सिडकोचा. 25,000 ते 81,100 इतका पगार आहे. एसेट लेवल श्रेणी आहे मित्रांनो. डायरेक्टली ग्रुप C ची पोस्ट आहे. लेखालिपिकमध्ये
23 जागा या ठिकाणी भरल्या जात आहेत. तर इथंही मित्रांनो तुमची IBPS TCS मार्फतच परीक्षा ज्या आहेत त्या होत आहेत. त्याच्यानंतर मित्रांनो पुढची जाहिरात, आता ही सरळ सेवेची म्हणता येत नाही आपल्याला, परंतु मित्रांनो भारत सरकार रक्षा मंत्रालयाची या ठिकाणी सेंट्रल गव्हर्नमेंटची जाहिरात आहे. याला मित्रांनो ज्याला आपण LP म्हणतो, म्हणजे लोको पायलट म्हणतो. लोको पायलटसाठी मित्रांनो जवळपास पूर्ण भारतामधून मित्रांनो जागा निघालेल्या आहेत 5,696. इथं मित्रांनो ITI तुमचा झालेला असेल, टेक्निकल डिप्लोमा झालेला असेल कुठला, किंवा टेक्निकल इंजिनिअरिंग झालेलं असेल तर बिनधास्त तुम्ही इथे अप्लाय करू शकता. कारण की ही लेवल 2चं मित्रांनो असिस्टंट लोको पायलट, ज्याला आपण ट्रेन ड्रायव्हर देखील असं म्हणतो, जे लोको असतात, लोको पायलट असतात ट्रेन चालवणारे, त्यांना असिस्ट करण्याचं काम तुमचं असतं, असिस्टंट लोको पायलट. त्यानंतर तुमचं प्रमोशन देखील लोको पायलटमध्ये होतं मित्रांनो. तर ही जी जाहिरात आहे पूर्ण महाराष्ट्रामधून, महाराष्ट्रामध्ये देखील याच्या वॅकेन्सी आहेत, पूर्ण भारतामधून ही जाहिरात आलेली आहे. भारतीय रेल्वेची ही मित्रांनो जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे. तर अशा पद्धतीने जवळपास 4 ते 5 जाहिराती ज्या आहेत सध्या सुरू आहेत. यासाठी तुम्ही नक्की अप्लाय करू शकता. सर्वांच्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि टेलिग्राम चॅनलवरती देतोय. अजून याबद्दल काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा. धन्यवाद.